हो पाणी मारको तोंडावर. झोपून उठलं उठ रे चल उठ उठ चल चल पटकन व्हिडिओ दादा तुझं काय माहित नाही आम्हाला तिथे एक्झिबिशनला जायचं तिला मुंबईला जायचंय चल उठ काम आहेत आम्हाला प्रश्न विचारा झोपेतल्या लोकांना स्टेटमेंट नसतं उठतोस का असं विचार उठ चल उठ प्रश्न उठतोस का कोणा नाही, नाही. उठतोस का म्हणजे काय मोठा प्राईम मिनिस्टर लागून नाही गेलास? उठत आहे उत्तर भेटलं ना मग फक्त शिव्या घाल कुठे? कॅमेरात कधी पहिल्या ह्याच्यापासून पहिल्या ह्याच्यात. सगळं घेतलंय ह्याच्यात याच्यात सगळं घेतलंय काय बोललीस ते कॅमेरात बघते बघितलं कॅमेरात हा घे प्रसाद पहिल्यांदा चुकून बघितलेलं ही रील तर इतर माझं एक व्लॉग जाईल चल माका पण दाखव. आता परत वरचाच घेऊ मागे नको होते ना की मग मी मागूनच देऊ डायरेक्ट कुठे होतीस ग तू आई किती टेन्शन मध्ये आली हा तुला घे काय माहिती? प्रसाद. कसला प्रसाद असं तुला वाटतंय झालं चल तिच्या बेड तुला बोटाचं एक घेऊन देतो तसं मोठा ते एवढं खास कुठली मजा. काय बनवान सावराब आणि अंकिता बालबलकर काय ऍक्टर सगळ्यांना एक नवीन ऍक्टर ऍड झाले ज्युनियर ऍक्टर ज्युनियर आर्टिस्ट प्राजक्त हा घे प्रसाद तुझा आवाज खूपच जास्त इरिटेटिंग वाटतो शांत कर कुणाल झोपेत न उठलं मी एकदा नाही, नाही, नाही. सगळ्यांना. कुणाल नाही, नाही. मला कुणाला दाखवायचंय कुणाल कुणाल हा घे प्रसाद कसं केलास दाखव हा घे प्रसाद मगाशी तू कसा होतास दाखवू असं बसलेला झोपेतून डिरेक्टली उठवणं डिरेक्टली नाही खूप वेळ झालेला ओ डब्बा झाला. वाव रे मी 6 वाजता उठले कुणाल टाळ्या कशाला जातोस वाव रे नंतर तर दाखव हा? तू सगळ्यांना बात करून ठेवलंस मला किट्टू बिट्टूला बाल? बाद म्हणजे खराब केलेस असं काहीतरी गोष्टी खराब केलेस तो हागे प्रसाद पहिले नीट नंबर सेव्ह कर हागे प्रसाद चलो ए हिचं तसं होणार ते काय होतं हा घ्या तू सांगायचंस मला ते हाग्या मसाला हाग्या मसालाचं कोणी ऍड बघितली असेल तर बघा जाऊ त्यांची हाग्या आहे. मसाला ते काहीतरी होतं असं काही नाही आहे ते खूप मीम्स बनले होते त्याच्यावरती कोणी केलं होतं ते प्रिया वाकाने ना बिचारी बोललेली हा घ्या मसाला पण त्याचं कासलं केलं नाही. सगळ्यांनी त्याचा हाग्या मसाला करून टाकलं होतं हाग्या. आता ही फक्त हा घे प्रसाद असं प्रसाद आहे त्याच्यामुळे कोण ट्रोल नाही करणार पण हा घे आहे. ते घ्या असलं ना की ते हाग्या वाटतं हा घ्या हा घे प्रसाद त्याच्यामुळे काय नाही वाटणार ओके शांत बसायला चल तर एवढी मेहनत घ्यायला लागते मला डिरेक्टर पण मीच व्हायला लागते ए दे. सौरभ सोबत अंकिता बालबलकर रिपोर्टर कुणाल बघ जा लवकर शहाणपण करू नका मला झोपायचं आहे झोपायचंय? आता झोपायचंय कोण बोललं दादाला झोपायचंय बरं आय झोपशी पाणी होती नमा. काका जाऊचा तू जा, तुम्ही जा. मामा पण जाऊचा हे बघ इथनं आलं इथनं आलीस मका झोपूचा असा बसलीच हा दमले असं काहीतरी केलंस त्याच्यानंतर मी बोललं की अगं तू होतीस कुठे पण कशा अगं माझा फोनची बॅटरी डेड झाली वगैरे ते बोलशील आणि बोलशील, होतीस कुठे पण प्रश्नाचं उत्तर माझ्या फोनची बॅटरी डेड झाली अगं होतीस कुठे पण जो फोन लागत ना मी घेणं शिव हे का सगळंच सांगायचं लागतं की माझी वाक्य काय असतं बरोबर आहे. माझी वाक्य हा मग मला कसं काय लागतंय? नॉर्मल जसं कॉन्व्हर्सेशन असतं ना की आपल्याला समोरून जो प्रश्न विचारल्यानंतर काय उत्तर आपण देतो तू तशी कशी उत्तरं उत्तर द्यायची. देतेस इरिटेट होऊन आणि भीती भीतीला पण इंटिग्रेट करायचं असतं त्याच्यामध्ये इंटिग्रेट करायचं तर मेन पॉईंट काय की आपल्याला हे सांगायचं की पहिलं हे बोलायचं की त्यांची आई जशी स्वामी भक्त आहे ना तर आपली आई जशी स्वामी भक्त आहे तशी त्यांची पण आहे असं मग मी विचारलं कोणाची आई मग तू म्हणा आपण जशा 3 बहिणी आहोत की नाही तशा त्या 4 बहिणी आहेत ताई आणि मोठी तर तुझ्यासारखीच आहे असं केलंस तरी चालेल त्याच्यामध्ये वाईट नाही. वाईट वाईट नाही नाहीये. चांगली आहे उलट मग अरे हो मोठी अगदी तुझ्यासारखीच आहे तुझ्यासारखीच आहे हे काय मी बोललो असतो तर बरोबर होतं अरे फनी वे मध्ये गेलो ते नाही तरी पण मी पण Funny way मध्ये नाही, पण तिचं character- पण तो काय बोलला ती का वाईट नाही चांगली आहे म्हणजे त्याने तुला वाईट म्हटलं शी.
तसं दादा लावते. आत्या म्हणजे खूप हे काळजी करणारी मोठी पण तुझ्यासारखीच आहे असं. असं नको. एवढी काय काळजी करते असं मला होतं. नाही तसं नाही पण तुझं कॅरेक्टर मोठी पण तुझ्यासारखीच आहे सेम. हा ठीक आहे नॉर्मल कॉन्व्हर्सेशन ना मम्मी नॉर्मल जसं बोलते तसं बोलते ना मध्ये मध्ये इंग्लिश चल ओ माय गॉड जेन्झी मी जेन्झी नाही. काट्यावरची जेन्झी आहे ती काट्यावरची. 1 मिनिटात व्हिडिओ बसवायचा. कशी आली कशी फास्ट आहे. फास्ट ट्रेन पकडायची आहे का? ती बोलली चल तिच्यापासून वाचतेस तू. तुझं कॅरेक्टर कळलं का तुला? तू लेट झालेस पण तू टॉपिक अवॉइड करतेस. पहिल्यांदा प्रसाद देऊन गेलास, आता तू फास्ट येऊन फास्ट बसली पाहिजे. एवढं फास्ट नाही पाहिजे नॉर्मल अरे तो बोलता तो गेला तसा आहे गेला. धर तो हे कोण घेईल? चला रे. काट. चल हे बघ लाईक्स बघ. ओ नाही असं तर मध्येच केलं ना. लाईक्स हे सगळं टाकणार. लाईक्स दादा शांत बस आता जायचंय एक्झिबिशनला. चल केस बरोबर आहे. हा. आउट ऑफ फ्रेम घे पहिले बेटा. काय? फ्रेमच्या आउट घे. म्हणजे तू फ्रेम लाव, तू तिथून येऊ दे ना. कट करताना करतील ते. हा. अगं पण होतीस कुठे तू? मी किती फोन लावले प्राजक्ता तुला. अगं थांब ना, कशाला टेन्शन घेते? माझ्या फोनची बॅटरी डेड झालेली. अगं पण सांगायचंच ते, तू होतीस कुठे? जशी आपली आई स्वामी भक्त आहे ना, तशी त्यांची पण आई स्वामी भक्त आहे. एवढं बस झालं. खाल्लीस मग ते? मग कशी मस्त आलेलं. होतीस कुठे तू प्राजक्ता? मी किती फोन ट्राय केले तुला फोन का लागत नव्हता? हे बघ शांत बस. Likes. तुला ते थोडंसं रूढ वाटत होतं ना. अगं थांब कशाला एवढं टेन्शन घे. डिलीट करा. कुठे तू प्राजक्ता? बघायचं. स्टार्ट. अगं पण होतीस कुठे तू? मी किती फोन ट्राय केले तुला, तुझा फोन का लागत नव्हता? थांब मी सांगते तुला, ऐकून तर घे. माझ्या फोनची बॅटरी डेड झालेली. आणि हा प्रसाद कुठे गेली? कुठे होतीस तू? जशी आई आपली आई स्वामी दे. खाल्ली मग ते? मातीत खाणार. मी पहिल्यांदा कॉन्टॅक्ट मस्त दिलेला. पहिल्यांदा वनटे काय आहे प्राजू? पहिल्यांदा वनटे कट करू. नाही इकडूनच घे. बॅटरी डेड झाली. आणि हा प्रसाद जशी आपली आई थांब स्वामी थांब पूर्ण करू दे. आणि हा प्रसाद गेली कुठे होतीस तू? इथं घेऊ दे मला. घेतलं म्हणून मी परत येते. परत ये. कुठून परत घे? पहिला चल घेऊ. स्टार्ट. चल घे दे. मला उठवून शहाणपणा करत बसले. अरे तू थांब रे. चल रेडी. स्टार्ट. आणि तुझा फोन का लागत नव्हता? अगं थांब ऐकून तर घे. सांगते ना मी तुला, माझ्या फोनची बॅटरी डेड झालेली. आणि हा प्रसाद गेली कुठे होतीस तू? जशी आपली आई स्वामी भक्त आहे ना, तशी त्यांची पण आई स्वामी भक्त आहे. कोणाची आई? जशी आपण तिघी बहिणी आहोत, तशी त्या पण 4 बहिणी आहेत. कोण 4 बहिणी? कोणाची आई? काय बोलतीयस तू? बस ना. भंड चालीस काय बाहेर जाऊन? फोन का लागत नव्हता? शी काय शब्द वापरला? भंड दंड म्हणजे नशा ना. नशा करून मी आता ते भंड असते. मला वेगळं काहीतरी ऐकायला दादा? आलं. तुझी 4 मुली. हे तुझी गडबड होणार नाही, कळलं? आणि ते पम्या होण्याचे हा विचार. चान्सेस. येऊ. हा. कोण आहे? कोण मुली? काय बोलतीयस तू प्राजक्ता? अगं, आपली लालबागची पमा मावशी आणि तिच्या 4 मुली. मग माझं काय होतं? मग तू कसं नाही नाही.
काय काहीतरी होतं. हो तू आता कशा आपली नाही लालबागची पमा आणि मावशी मीच तिच्या कंटिन्यू होते, मीच कंटिन्यू. आणि त्याच्यानंतर मी असं केलं पमा मावशी आणि नंतर तूच कंटिन्यू तिचं कर काय असं विचार. मावशी. असं मी बोलत होतं. आता पमा मावशीची इच्छा आहे की त्यांची मस्त चारही मुलींची लग्न व्हावी. तसं घे. आता मावशीची इच्छा आहे की चारही मुलींची छान लग्न व्हावी. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये अंकिता, आम्ही वेगवेगळं. तू वेगवेगळं प्रत्येक वेळी सांगतेस अरे आणि मग नाही. समोरचा कन्फ्युज होतो. मी तिला काय जमेल ते बघते. तिला पमा मावशी बोलता येत हो नाहीये. तुला तू नाही पण ते कंटिन्यू होतं ताई. लग्नाचं मग तुम्ही घे- एकत्र घे चल, काय तू तुला प्रत्येक वेळी चेंज करणार ती आणि टेक करायला ते केलं. नको घेऊस, आम्ही प्रॅक्टिसच करतोय. थांब. हा चल. तू पहिले टेक कोण आहे कोण बहीण काय बोलतेस तू प्राजक्ता? अगं आपली लालबागची पमा मावशी आणि तिचे चार मुली हा, not ठीक आहे. आणि तिच्या 4 मुली आणि तिची अशी इच्छा आहे की तिच्या 4ही मुलींची अगदी व्यवस्थित लग्न व्हावी. पाठांतर आता नाही फक्त करायचं. तिची अशी इच्छा आहे असं प्राजक्ता- आता फक्त पण प्राजक्ता सगळं- आता फक्त आता फक्त तिची इच्छा आहे की चारही मुली असं नको थोडा एक्सेल. आता फक्त तिची इच्छा आहे की तिच्या चारही मुलींची मस्त लग्न व्हावी. आणि थोडं टर्न फेस कर कारण नंतर तुला परत कॅमेरात बोलायचं ना. मग मी बोल मग तू काय सनई चौकडे वाजवायला गेली होतीस का? तुझं समोर झालं ना. हो. आता बघायला विसरू नका 4 बहिणींची मजेशीर आणि भावनिक गोष्ट येत्या 16 मार्च पासून रोज रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. कळलं? कारण आपल्याला नंतर कॅमेराला बोलायचं की नाही त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं फेसला टर्न घ्यायला पाहिजे. म्हणजे नंतर कॅमेऱ्यात बोलताना असं टर्न नाही झालं पाहिजे. बोलता बोलताच आरामात टर्न पहिलं व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपण डिलिव्हर केलं पाहिजे. गॉट इट ब्रो? Please don't shoot. No. We'll practice first. Cameraman पीछे से सो रहे थे. झोपलेला पीछे से सो कॅमेरा रहे पडत थे. होता पुन्हा. गप. पीछे आई से सो रहे थे. शपथ. त्याच्यात असं टिल्ट येणार बघ असं. टिल्ट येणार बघ त्याच्यामध्ये. की तिच्या 4ही मुलींची अगदी व्यवस्थित लग्न होते. मग तू काही सनई चौकडे वाजवायला गेलेलीस का? हो. बोल पुढे. नंतर Blank. हो आणि आता आणि आता तुम्ही पण बघायला विसरू नका 4 बहिणींची मजेशीर आणि भावनिक गोष्ट 16 मार्च पासून येत्या 16 मार्च हा. येत्या 16 मार्च पासून रोज रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. झी टॉकीज खूप बोलले. पटकन घेशील का फ्लो मध्ये ते? आता टेक घेऊ. जा तुम्ही मग. पण बघायला विसरू नका. हो असं ठेवशील मग तू काय म्हणजे सनई चौकडे वाजवायला गेलेलीस? हो तुम्ही पण बघायला विसरू नका. तुम्ही पण बघायला विसरू नका 4 बहिणींची भावनिक आणि काय मजेशीर आणि भावनिक. 4 बहिणींची मजेशीर आणि भावनिक गोष्ट येत्या 16 मार्च पासून रोज रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. मी आता फक्त आरशाकडे बघत होते नंतर कॅमेरामध्ये बघेन ना. झालं कॅमेरामध्ये सो जाओ. झोपलाय का? चल घ्यायचं त्याचं ते डुअल कॅमेरा नाहीये काय कळेल तरी तो झोपलाय घे. चालू. Start. कोण आई कोण बहिणी काय बोलतेस तू? अगं आपली लालबागची पमा मावशी आणि तिच्या 4 मुली. तिची आता फक्त एकच इच्छा आहे की तिच्या 4ही कोणाचं मुलींची वाजलं? अगदी- नाही. वाजलं कोणाचं तरी काय? उगाच उगाच नाही बायको केली एवढी बायकोने भारी. तुला केलंय. काही. चल घे. हा. कोण आहे डायलॉग कोण घ्या आणि बहीण? लुडोत नीट खेळायला शिक पहिले. तू चुप्प बस. हा, चुप्पा शब्द नसतो. चुप्पा काय शब्द असतो? चुप्प. चुप बस. कोण आहे कोण बहीण काय बोलतेस? अगं आपली लालबागची मामा मावशी आणि तिच्या 4 मुली. हा, बोल बोल. त्याचं मला- माझे एक्सप्रेशन आहेत ते माझ्याकडे नको बघू. तू नको तिला प्रॅक्टिस करते. हा पुढे बोल. अगं आपली लालबागची मामा मावशी आणि तिच्या 4 मुली. तिची आता फक्त एकच इच्छा मी आहे तरी की बरं. तिच्या 4ही मुलींची अगदी व्यवस्थित लग्न होते. अगं मग तू काय तिथे सनई चौकडे वाजवायला गेलेलीस का? हो तुम्ही पण बघायला विसरू नका 4 बहिणींची मजेशीर आणि भावनिक गोष्ट येत्या 16 मार्च पासून रोज रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. फक्त शट अप. फक्त चल घे. शट अप. थोडस अजून लाऊड होते. एकदा प्रयत्न कर. तुम्ही पण बघायला विसरू नका 4 बहिणींची मजेशीर आणि भावनिक गोष्ट येत्या 16 मार्च पासून रोज रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. हे बोलताना ना कधी पण जेव्हा तू असं बोलतेस नाही तू कॅमेरा असंच ठेव चालू करू नको. हे जेव्हा तू असं बोलतेस ना तुम्ही पण बघायला विसरू नका 4 बहिणींची मजेशीर आणि भावनिक गोष्ट येत्या 16 मार्च पासून रोज रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या झी. हे जरा जास्त आलं पण जरा इकडे बघून येत्या 16 मार्च पासून रोज रात्री 8:30 वाजता काय फक्त इकडं आपल्या तिकडं झी बोटा असं. फिरवता. असं केलेलं चालतं ना. मला पण ती सांगते ना 16 मार्च पासून रोज रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या झी मराठी. थोडं लाऊड कर. तू पाठांतर करते.
बघायला तुम्ही पण बघायला विसरू नका 4 बहिणींची मजेशीर आणि मजेशीरच होते ना भावनिक. हा तुम्ही पण बघायला छान आहे. तू अशी जोरात कशी सांगशील घरातल्या ना तसं बोल. तुम्ही पण बघायला विसरू नका 4 बहिणींची मजेशीर आणि भावनिक गोष्ट येत्या 16 मार्च पासून रोज रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. फक्त आपल्या तू गप्पा बस. फक्त छान आहे. फक्त येत्या 16 मार्च पासून ते माझ्याकडे नको. येत्या 16 मार्च हे असं कर. म्हणजे ही 16 मार्च आहे. 16 मार्च आहे. चुकून येत्या 16 मार्च पासून चुकून बघितलं ते तू बघायला पाहिजे ना. चुकून चल बघितलं. 15 मार्चच्या कधी 16 मार्च उजाडा. अरे हा हा. उद्याच आहे ना. हा चला चल रे घे. कसं घेतोय शकता दाखव मला. फ्रेम दाखव. बॉय मेरे लिए पानी लाना. आणि भावनिक गोष्ट आहे. अच्छा हे सांगायचं तुला की अच्छा, हे सांग. पॉज घेतेस तू. ठीक आहे चल चल घे. लोकांना ज्ञानाच्या हा. गोष्टी शिकू नको. ज्ञाना गबरो चल. एक घेतोय. चला 1 2 3 स्टॉप. अगं कोण आई कोण बाई काय बोलतेस तू. अगं आपली लालबागची मामा मावशी आणि तिच्या 4 मुली. आता तिची फक्त एकच इच्छा आहे की तिच्या 4ही मुलींची अगदी व्यवस्थित लग्न होऊन जाऊ. अगं पण तू तिथे काय सनई चौकडे वाजवायला गेली होतीस का मग. हो तुम्ही पण बघायला विसरू नका 4 बहिणींची मजेशीर आणि गमतीदार शीर. मजेशीर आणि भावकाडे. माझ्याकडे बघू नको ना की ताई तुझं वाक्य घे. मी माझं घे. तुम्ही पण बघायला विसरू नका 4 बहिणींची मजेशीर आणि भावनिक गोष्ट. आणि तू समोरच बघत राहा. अच्छा हे सांगायचं होतं तेव्हा जरासं माझ्याकडे बघितलंस तरी चाललं. हा आणि मग मी घेते. तू 4 बहिणींची मजेशीर आणि भावनिक गोष्ट नंतर माझ्याकडे बघ. ताई आता बोल. चल मी काय हे टेक नव्हतं केलं. चल हा. अगं कोण ए हो तुझा प्रॉब्लेम आहे. चल घे चल. हसू नकोस रे. टेक. कोण आई कोण बाई काय बोलतेस तू प्राजक्ता. अगं आपली लालबागची मामा मावशी आणि तिच्या 4 मुली. तिची आता फक्त एकच इच्छा आहे की तिच्या 4ही मुलींची ना व्यवस्थित लग्न कट कर. व्हावी. पाम्या मावशी मामा झाले. मावशी बोलली. आपली मावशी आठवतात का पाम्या मावशी. चल कट घे. करते डिलीट करा त्याला पास नको देऊ. चला. गळू मी. चल घे चल टेक. थांब. टेक. अगं कोण आई कोण बाई काय बोलतेस तू. अगं आपली लालबागची मामा मावशी आणि तिच्या 4 मुली. तिची आता फक्त एकच इच्छा आहे की तिच्या 4ही मुलींची ना व्यवस्थित लग्न होते. अगं पण तू काय तिथे सनई चौकडे वाजवायला गेलीस का मग. हो तुम्ही पण बघायला विसरू नका 4 बहिणींची भावनिक आणि मजेशीर गोष्ट. अच्छा हे सांगायचं होतं. नवी येते माल नवी बाब. आणि काय भावनिक आणि मजेशीर. तू प्राजक्ता. अगं आपली लालबागची मामा मावशी आणि तिच्या 4 मुली. तिची आता फक्त एकच इच्छा आहे की तिच्या 4ही मुलींची ना व्यवस्थित लग्न होते. अगं पण तू तिथे काय सनई चौकडे वाजवायला गेली होतीस का. हो तुम्ही पण बघायला विसरू नका 4 बहिणींची मजेशीर आणि भावनिक गोष्ट. अच्छा हे सांगायचं होतं. येते नवी मालिका सनई चौकडे येत्या 16 मार्च पासून रोज रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. उगाच टेन्शन घेतेस. चल चल. आर्टिस्टला दुसऱ्या ठिकाणी आमची आर्टिस्टची अपॉइंटमेंट काय असतं. शिफ्ट असते. शिफ्ट असते. हा शिफ्ट आहे माझी आता दुसऱ्या. माझं आता लुक चेंज आहे आणि मला दुसरीकडे जायचं आहे. सेम लुक मध्ये भेटेल तुम्हाला. बाय गाईस सी यू सून. हे जातच नाही. ए दादा पाणी तरी विचारलंस आर्टिस्ट ना. कसं आहे हा? काय काय बोलली. 500 रुपये द्या. शी. 500. त्याच्यासाठी कालपासून मला फोन करते तू हवी आहेस तू रात्रीच ये. आता बोलते 500 मला इस्त्री करायला मदत असेच कर. हे नको राहू. मला इस्त्री करायला मदत कर. ये ये नवरा आहेस ना तुम्हाला ये. मॅरेथॉन मध्ये नको. टीम गेले तिकडे. चल नवरा आहेस का. चल मॅरेथॉन खेळायला. चल नवरा आहेस ना. चल चला 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 गाईज बाय 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 मला बाय. काम असेल ना तर मी- राजू एकच बिस्किट. पास्ता दे. एक बिस्किट पुढ्यावर झाली ऍक्टिंग. हो दोन बिस्किट खाल्ले. टाकत ना. बाय. चलो आता काय गेलं दाखव. काय असं होतं ते इस्त्रीसाठी धरलेलं. चल बाय.
आता ती कोकण हार्टेड नाही तर सगळ्यांच्याच हार्टेड झालेली आहे अशी आमची अंकिता. खूप लहान वयामध्ये खूप मोठी भरारी घेणारी आणि सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न मांडून त्या समस्या उकल करण्याची जिद्द तिच्यामध्ये आहे. ही आपल्या मैत्रिणी आहेत आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात सुंदर काम करत आहे आणि या सगळ्या बसल्यात ना सेलिब्रिटी, यांना पण इथपर्यंत यायला प्रचंड अडथळे आले असतील, त्याच्यावर मात करून त्या ठिकाणी आल्यात. एकच फक्त शेवटचा राहिलाच माझा विषय सांगायचाच आहे. नेहमी आम्ही म्हणतो आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही जिजाऊच्या लेकी, आम्ही अहिल्याईंच्या लेकी. आमची तर भाषणांची सुरुवातच ही असते आणि म्हणून आमचे रोल मॉडेल तेच आहेत. त्यावेळेला कोकण सत्ता सिंगापूर होणार, शांघाय होणार, मलेशिया होणार. त्यानंतर आता एक मुलगी, आपण ज्या मातीमध्ये जन्मलो त्या मातीचं ऋण व्यक्त करत करत खरंच कोकणचं सिंगापूर नाही, कोकण ऑलरेडी सिंगापूर आहे असं सांगणारी आमची अंकिता प्रभू आलावलकर. हिचं खूप कौतुक आहे मला. खूप लहान वयामध्ये, मुळात ती इंजिनियर आहे, त्यामुळे एका बाजूला शिक्षित अनेक विद्यार्थी घडवत होती. इंग्रजी, गणित असे छान विषय ती शिकवत होती. मला वाटतं अंकिता, ह्या प्रभावी माध्यमातून, इन्फ्लुएन्सर या माध्यमातून तू आमच्यापर्यंत आलीस. अनेक प्रश्न तुला कायम पडत असतात. इतक्या लहान वयामध्ये प्रश्न जेव्हा पडतात त्यावेळेला त्याची उत्तरं मिळवण्याचा तू प्रयत्न करत होतीस. पण एका बाजूला इतकी उत्तुंग लोकप्रियता आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यावर सडेतोड टीका, ह्याचा बॅलन्स तू कसा साधते सांग. नमस्कार. इथे कोकणातली लोक आहेत का आधी? आम्ही सगळेच कोकणातले अरे आहोत. भरपूर असं. अच्छा. कोकणातनं जेव्हा मी हा प्रवास चालू केला, तो प्रवास सोशल मीडियाचा जेव्हा चालू करण्याचा विचार केला, त्यामागचा खरं कारण हेच होतं की माझ्या वडिलांना त्यांच्या व्यवसायामध्ये मदत करणं. त्यामुळे मी याच्यामध्ये काहीतरी ग्रोथ करेन किंवा याच्यामधनं मला काहीतरी फायदा होईल हा मी कधी विचारच केला नव्हता. आणि त्यामुळे हे माध्यम वापरण्याचा उद्देशच वेगळा असल्यामुळे मला फार काही त्यातलं असं विचार करावा लागला नाही जेव्हा मी सुरुवात करत होते. माझे वडील आणि कोकणातल्या लोकांना माहीत असेल, आपण 1 इंचसुद्धा जागा दुसऱ्यासाठी सोडत नाही. तसं आम्हालाही प्रॉब्लेम होता. आमचं घर मूळ रस्त्यापासून खूप आतमध्ये होतं आणि तिथे टुरिझम हा जास्त बिझनेस असल्यामुळे माझे वडील रस्त्यावरती जाऊन उभे राहायचे आणि तुम्हाला रूम हवी आहे का, तुम्ही आमच्याकडे येऊन राहणार का, असं करावं लागत होतं. कारण रस्त्यावरती आम्ही बोर्ड लावू शकत नव्हतो, आमची जमीन रस्त्याला लागून नसल्यामुळे. आणि मला फार वाईट वाटत होतं की हे सांगण्यात आलं की तुम्ही रस्त्यावरती उभं राहून असं लोकांना थांबवून हे करू नका. ही हॉस्पिटॅलिटी बिझनेस जो आहे हा वेगळ्या पद्धतीने चालतो, पण जेवढा कोकणातलं टुरिझम आहे ते न शिकता चालू केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना ते समजावणं कठीण होतं. आणि तेव्हा मग मी या सोशल मीडियावरती आले आणि मग वडिलांचं आमचं असा व्यवसाय आहे, इकडे तुम्ही येऊ शकता, हे सगळं मी केलं आणि लोकांना ते आवडायला लागलं. आणि त्यातून लोकांना हे कळलं की मी मालवणी छान बोलते आणि मग त्या भाषेचं प्रेम आणि त्यानंतर हा सगळा प्रवास चालू झाला. आणि तेव्हा मला कळलं की इथे सगळेच जण आपल्याला छान म्हणणार नाही आहेत, इथे काही टीकासुद्धा होणार आहे. जेव्हा तुम्ही काही चांगलं करायला जाता तेव्हा सुद्धा टीका होते. हे बघून मला खरं तर वाईट वाटत होतं की मी समजवण्याचा प्रयत्न करते पण तरीसुद्धा टीका होते. सुरुवातीला त्रास झाला, पण नंतर कळलं की हेच माध्यम असंच आहे. म्हणजे या माध्यमाबद्दल मी थोडक्यात सांगेन की घोड्याचा जो वेग आहे तोच माणसाचा वेग नसतो. म्हणजे पण माणूस जर घोड्यावर बसला तर तो त्याच वेगाने पुढे जाऊ शकतो. तसंच सोशल मीडिया आहे की ते खूप चांगलं माध्यम आहे, पण चांगल्या पद्धतीने जर आपण त्याचा वापर केला आणि आपण चांगल्या पद्धतीने ते वापरलं तर आपण बऱ्याच लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचतो, हे मला तेव्हा कळलं. आणि मग मी विचार केला की जे मला वाटतं, जर मला वाटतं की ते योग्य आहे तर मी ते बोलले पाहिजे. आणि बऱ्याच महिलांनी मला त्यामध्ये सपोर्ट केला होता. बऱ्याच महिला माझ्यासोबत कायम जोडलेल्या असतात. फक्त सोशल मीडिया नाही, माझं स्वतःचा एक NGO सुद्धा आहे, त्या माध्यमातून मी महिलांसाठी सुद्धा काम करते, ग्रामीण भागातल्या शाळांसाठी सुद्धा काम करते. त्यामुळे नेहमीच त्यांचं प्रेम मी पहिलं बघते, टीकानंतर बघते. त्या बात आहे. मी अशीच परत येणार आहे, पण अंकिता मला सांग की तू इतकी वयाने लहान आहेस आणि तुला इतके छान प्रश्न पडत आहेत, तुझ्या इतकी जाणीव, इतकी संवेदनशील आहे, पण तुझ्या बरोबरीची जी सगळी पिढी आहे ती एका बाजूला कुठेतरी भडकटलेली वाटते किंवा त्यांच्याकडे, म्हणजे आता आत्महत्यांचं प्रमाण म्हणजे काय, हे झालं आत्महत्या, ते झालं आत्महत्या, काही झालं की आत्महत्या हा पर्याय, म्हणजे हा पर्यायच असू शकत नाही. पण तू फेसबुक उघड किंवा काहीही उघड, पहिले आत्महत्या, मग असं झालं. ह्या अन्यायाविरुद्ध तुम्ही लढणार की मरण पत्करणार? तू ही जी पिढी आहेस त्याच्यामध्ये तू शिकवते पण आहेस, म्हणजे अनेक विद्यार्थी,
तुला काय चित्र दिसतंय, कसं चित्र दिसतंय, सकारात्मक दिसतंय की आता पुन्हा आपण श्यामची आई वगैरे अशा चित्रपटांच्या माध्यमातून पुन्हा आपण प्रबोधन करणार आहोत? प्रबोधनाची गरजच आहे. मला जेवढी मुलं भेटतात, लहान लहान मुलं जेव्हा माझ्याकडे येतात, त्यांच्या आया त्यांना पाठवतात आणि म्हणतात, अरे आम्ही तुला बिग बॉसमध्ये बघत होतो, आम्ही बिग बॉस बघितला, तेव्हा मी त्यांना म्हणते, अभ्यास करत होता का आधी? कारण हा शो तुम्ही बघण्यासारखा नक्कीच नाही आहे, जरी मी तिथे गेले. हे स्वतःहून मी सांगते, कारण लहानपणापासून मला पण खूप इच्छा होती या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये येण्याची, किंवा हे सगळं आवडायचं खूप, हे सगळं लखलखीत आयुष्य. पण तिथपर्यंत मला नेहमी आईवडील अभ्यास कर म्हणून कंपल्शन होतं. आणि आत्ता मी सांगते की ती खरी श्रीमंती होती, म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला शिक्षणाची श्रीमंती दाखवली. कारण कायम मी कधी कुठचा ड्रेस मागितला, मला हा ड्रेस हवा आहे, तर तो कधीच नाही मिळाला. पण मी सांगितलं की मला हे पुस्तक हवं आहे, तर ते लगेच यायचं. पण त्या शिक्षणामुळेच आज मी काहीतरी करू शकते, आणि ते शिक्षणच आहे की ते तुम्हाला आयुष्यात खूप काही करण्याचं एक धैर्य देतं, आणि तुम्ही कुठच्याही परिस्थितीवरती मात करू शकता. म्हणून मी प्रत्येकाला सांगते की आता सोशल मीडियामुळे तुमचा अटेन्शन स्पॅन खूप कमी झाला आहे, माझाही झाला आहे. म्हणजे मला असं वाटतं की 30-40 सेकंदमध्ये बोला काय, ते अगदी 2-3 मिनटं रटाळ तुम्ही तेच रीलमध्ये तेच सांगताय, नाही 30 सेकंड्समध्ये पाहिजे किंवा 60 सेकंड्समध्ये पाहिजे. जेव्हा आमच्याकडे ब्रँड्स येतात, ते ब्रँड्सचं पण असतं 30 सेकंड्समध्ये तुम्ही डिलिव्हर करा. कधी कधी ते पॉसिबल नसतं, आम्ही पण त्यांना म्हणतो की नाही पॉसिबल आहे, पण ते म्हणतात नाही, तुम्ही 30 सेकंडमध्ये आमच्या प्रॉडक्टबद्दल लोकांपर्यंत माहिती पोचवा. सो हा जो अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे, त्यासाठी मुलांसोबत आपण कशा पद्धतीने डील करू शकतो. आता माझ्या घरात माझ्या दिरांना ट्विन्स आहेत. त्या ट्विन्सना जसं त्या म्हणाल्या की आता त्यांच्याकडे आल्यानंतर लोक रामरक्षा हे करतात, माझ्या घरात मी बघितलं की त्या सगळे स्तोत्र, सगळ्या गोष्टी ह्या वयात, आणि आत्ता त्या 1ली 2रीला आहेत आत्ता, पण ह्या सगळ्या गोष्टींची आत्ता खूप गरज आहे. म्हणजे जसं होतं ना की आपण पुढे पुढे जात आता एका पॉईंटला असे आलो की आता परत आपल्याला थोडं मागे जाण्याची थोडीशी गरज आहे, आणि त्याची जाणीव करून देण्याचं काम मला वाटतं की इथे सगळे जे आहेत ते ऑलरेडी करतायत, आणि तेच करत राहिलं पाहिजे. म्हणून ज्यांना कोणाला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनायचं असतं किंवा ज्यांच्या घरातल्या मुलांना बनायचं असतं, मी सतत त्यांना सांगत असते की याच्यासोबत शिक्षण आणि आपल्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या भरपूर महत्त्वाच्या आहेत, आणि त्याच्याकडे आपण थोडंसं आता लक्ष देऊ.